नमस्कार, ज्योती जी के सर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण चायनीज हे बघा. आता मिक्स भजी करतोय. त्याच्यात कांदा टाकलेला आहे, उकडलेला बटाटा टाकलेला आहे आणि हे मिक्स भाज्या. त्याच्यामध्ये कोबी आहे, शिमला मिरची आहे, कांदा पत्ती आहे हे बघा आणि एक्स्ट्रा थोडासा कांदा टाकला. त्याच्यामध्ये तिखट मसाला, ते तसाच तिखट मसाला 1 चमचा आणि अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ टाका. आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आता सगळं मिक्स करून कधी आपल्याला बटाट्याची भाजी वगैरे खायला कंटाळा येतं तर जरा भाज्या खावा. तर कधी कधी आपल्याला बटाटा भाजी खायला कंटाळा येतं, इतर भाज्या येतात. असं जरा व्हेजिटेबल म्हणजे आपण एक त्याला टेक्स्चर देऊया की चायनीज भाजीसारखं, इंडियन चायनीज भाजीसारखं आपण एक त्याला टेक्स्चर देऊया आणि पोरं आवडीने ते खातात. एकदा तुम्ही करूनही बघा, कारण आम्ही आमच्या घरी नेहमी करत असतो आणि व्हेजिटेबल भाज्या पोरांना चांगलंच आहे आहारासाठी. त्यामुळे होममेड रेसिपी खूप सुंदर आणि छान बनते आणि पोरांसाठी पौष्टिक आहे. तर तुम्ही एकदा करून बघा बरं. हे बघा, आता हे सगळं असं बॅटर केलेलं आहे. सगळं ते बॅटर झालेलं आहे. एवढा थिकनेस आला पाहिजे. चण्याचं पीठ वगैरे सगळं व्यवस्थित त्याचं इक्वेल सगळं झालेलं पाहिजे बघा. आणि मग हे गरम कढईमध्ये तेल करायचं आणि मग त्याच्यामध्ये ते फ्राय करून काढायचं आहे. असेही तुम्ही खाऊ शकता सॉस बरोबर आणि डाळ भात किंवा असंही टिफिनलाही देऊ शकता तुम्ही लहान पोरांसाठी. शक्यतो आपण लहान पोरांसाठी करण्याचा प्रयत्न करतो जेवण. तर तुम्ही हे जरा एकदा करून बघा आणि आवडलं असेल तर तुम्ही लाईक पण करू शकता, कमेंटही करू शकता. थँक्यू. टाकलेलं आहे हे बघा आणि ह्याच्यामध्ये सोडत चालले आम्ही ती आपली इंडियन चायनीज भजी. हे पण क्रिस्पीच होणार हे बघा, कारण ते कांदा हे जरा त्याला असं कुरकुरीतपणा येतो. जास्त पातळ करायची नाही. हे बघा, याचा थिकनेस बघा, पडल्यावर ती भजी कशी दिसते बघा, ती अशी आली पाहिजे. आणि फास्ट गॅसवर करायचं नाही, कधी मिडियम गॅसवर कधीही जेवण करायचं. त्याच्यामुळे ना चव खूप सुंदर येतं. हे बघा काय, आणि लहान पोरं आवडीने खातात. टोमॅटो सॉस घ्या, नाही तर शेजवान चटणी करून तुम्ही खाऊ शकता. ज्योती जे के सर्चमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण इंडियन चायनीज भजी करत आहे. तर हे बघा, हे बघा कशी दिसते ना, छान कुरकुरी इंडियन चायनीज भजी आपली व्हेजिटेबल होममेड रेसिपी आहे. हे बघा, आणि खरंच तुम्ही एकदा करून बघा आणि लहान पोरांना खायला घाला. मग ते तुम्हाला सांगेल तुम्हाला काय रिप्लाय द्यायचं ते, मग ते बरोबर सांगणार. चायनीज भजी हल्ली चायनीज भजीचं नावाचं ट्रेंड आहे. तर आपणही बघूया. चायनीज आयटम तेच असतात व्हेजिटेबल. मग आपलं इंडियन टेक्स्चर द्यायचं आणि त्यालाही आपण पोरांसाठी चायनीज नाव देऊन मोठं करायचं. मग पोरं आवडीने खातात. अरे मम्मा चायनीज भजी केली तुम्ही, मग आपण ते खाऊया. तोंडी लावण्यासाठी भजी करा, चायनीज भजी गरमागरम किंवा चहा बरोबरही खाऊ शकतात. असा चायनीज भजी, इंडियन चायनीज भजी कुरकुरीत तुम्ही सॉस बरोबरही खाऊ शकतात. गरमागरम संध्याकाळच्या टायमाही तुम्ही हा स्नॅक म्हणून खाऊ शकता. आणि लहान पोरं तर आवडीने म्हणजे परत तुमच्या घरी वारंवार हेच होऊ शकतं. कारण ह्याच्यामध्ये भाज्या असल्यामुळे ही भजी खूप स्वादिष्ट लागते. आवडले आहे तर लाईक जरूर करा आणि घरी करून एकदा खरंच बघा.